मच्छिंद्रनाथ गडावर यात्रा उत्सव 2024 राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी। आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा येथे नाथ संप्रदायाचे आद्यस्थान असून मच्छिंद्रनाथ गडावर आज गुरुवार 8 फेब्रुवारीपासून यात्रा उत्सवास प्रारंभ झाला आहे। 3 दिवसांच्या यात्रा उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मच्छिंद्रनाथांच्या यात्रेसाठी नगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीडसह आदी भागातील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात। यासाठी दर्शन बारीचे देवस्थानने योग्य नियोजन केले आहे। गडाच्या परिसरातील साफसफाई, यात्रेनिमित्त समाधीवर आकर्षक अशी रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे। 3 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात दिनांक 8 रोजी सावरगावातून सकाळी 9 वाजता कोठीची भव्य मिरवणूक होऊन वाजत गाजत दुपारी 4 वाजता मच्छिंद्रनाथ गडावर आगमन झाले। दिनांक 9 रोजी अमावस्येनिमित्त यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी 9 वाजता विशाल भंडारा, दुपारी 2 ते 5 भंडारघर ते मच्छिंद्रनाथ गड नैवेद्य मिरवणूक व सायंकाळी 8 ते 11 छबिना मिरवणूक सावरगाव येथे होईल। दिनांक 10 रोजी सकाळी 8 ते 10 हजेरीचा कार्यक्रम होईल, तर सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नाथ स्टेडियम येथे पैलवानांचे वजन करण्यात येईल। त्यानंतर दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत नाथ स्टेडियम येथे जंगी कुस्त्यांचा हंगामा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील। दिनांक 11 रोजी धर्मनाथ बीजचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाने यात्रेची सांगता होईल। अशा प्रकारे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष व सचिव यांनी दिली। प्रतिनिधी काशीनाथ बोरगेसह धनंजय गायकवाड, अहमदनगर। चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या या पौष अमावस्येच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी लाखो नाथभक्त या नाथांच्या समाधीचं दर्शन घेतात। ही यात्रा सालाबादप्रमाणे गेली 3 दिवस चालू असते। आजचा हा दिवस यात्रा उत्सवाचा पहिला दिवस या कोठी मिरवणुकीने होतो। गावातील सर्व महिला मंडळ या ठिकाणी घरोघरचं धान्य आणून ते एकत्र येऊन कोठी मंदिराच्या या ठिकाणी त्याचं दळण केलं जातं आणि तो प्रसाद दुसऱ्या दिवशी रोट म्हणून बनवण्यासाठी गडावर वाजत गाजत या ठिकाणी नेला जातो। आणि या कोठी मिरवणुकीसाठी आणि बडेबाबांच्या घोड्याच्या मिरवणुकीसाठी या सावरगाव आणि पंचक्रोशीतून हजारो नाथभक्त या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत आणि या कार्यक्रमाची रंगत या नाथभक्तांनी वाढवलेली आहे।